सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। हाँ भैया, तव्हां मूंखे कुछ स्कीम ॿुधाए सघो था जंहिंमें फ्री जो सामान मिलंदो आहे? जीअं त शैम्पू सां गॾु कंडीशनर फ्री, नेल पेंट सां गॾु रिमूवर फ्री। मैडम, फ्री में तो तव्हांखे सिर्फ हिकड़ी शय मिलंदी, रिश्तो.com जी रजिस्ट्रेशन। अच्छा जी हाँ दोस्तों, रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री आहे। जे मिटी माइटीअ लाइ तव्हां सिंधी ऑनलाइन मैट्रिमोनियल साइट ॻोल्हे रहिया आहियो त अॼु ई कॉन्टेक्ट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। उल्लासनगर कैंप 4 विठलवाड़ी पुलिस स्टेशन की हद में एक आपराधिक प्रवृत्ति के युवक ने रात के समय आतंक मचाते हुए एक घर पर पत्थरबाजी करने की घटना सामने आई है और मानो पुलिस को खुलेआम चुनौती दी जा रही है। इस घटना को लेकर पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया है, लेकिन वह अब फरार है। घटना के अनुसार उल्लासनगर कैंप 4 के त्रिवेणी नगर में आनंद अंकुश थोरात यह अपने परिवार के साथ रहते हैं, जहां रात के खाने के बाद वह घर के बाहर वॉक कर रहे थे। इसी दौरान श्याम बनकर नामक गुनहगार युवक तेज रफ्तार मोटरसाइकिल चलाते हुए आनंद के ऊपर गाड़ी चलाने की कोशिश करने लगा। आनंद ने जब उसे गाड़ी धीरे चलाने की बात कही तो आरोपी ने इस बात पर गुस्से में आकर उनके घर पर पत्थरबाजी की और घर को नुकसान पहुंचाया। इतना ही नहीं, श्याम बनकर ने पुलिस को बार बार चुनौती देते हुए थोरात के घर में घुसने और जान से मारने की धमकी दी। हालांकि पुलिस के घटनास्थल पर पहुंचने से पहले ही वह फरार हो गया है और वह आखिर तक पुलिस को नहीं मिला। स्थानीय नागरिकों के अनुसार श्याम बनकर गांजा बिक्री जैसे अवैध धंधों में लुप्त है और पहले भी कई बार उसके खिलाफ शिकायतें दर्ज की गई हैं। इस घटना के बाद थोरात परिवार भयभीत है और नागरिकों ने मांग की है कि ऐसे आपराधिक प्रवृत्ति के व्यक्ति पर सख्त कार्रवाई की जाए। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। माझं नाव आहे आनंद अंकुश थोरात। रात्री संध्याकाळी 10च्या सुमारास मी इथून जेवल्यावर चक्कर मारत होतो। चक्कर मारताना डायरेक्ट बाईक आली आणि ती डायरेक्ट ओव्हरटेक करून माझ्या अंगावर अशी ब्रेक दाबून ती म्हणजे मला अंगावर येण्यासाठी दुखापत करण्यासाठी असा अपघात होत होता। तितक्यात मी त्या व्यक्तीला सांगितलं की बाबा मला ती गाडी लागू शकते, तर तू सावकाश चालव। हे प्रकरण मी त्याला सांगितलं। त्याच्यानंतर तोनी मला काय केलं, तू मग खाली उतरून मला बोलला तू मारशील का, आणि माझ्या अंगावर यायला लागला। त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने तो मला शिव्या द्यायला लागला, माझ्या आईला बहिणीला शिव्या द्यायला लागला। मग त्याच्यानंतर त्यांनी त्याला बोलला ठीक आहे मी थोड्या वेळाने येतो। मग थोड्या वेळाने तो आला, मग दगड मारला त्याने। परत अर्धा एक तासाने परत आला तो, परत त्यांनी दगड पत्र्याला आणि याला मारला। मग जास्त वेळानंतर त्यांनी काय केलं, 2:30च्या सुमारास मग माझ्या गेटाला वर चढून आणि हे सगळं तोडफोड जे आहे मागे दिसते ना, हे सगळं त्या व्यक्तीने केलं। कोण त्या व्यक्तीचं नाव काय? श्याम बनकर। रात्रीचे किती वाजता प्रकार? स्टार्टिंग झाली त्यांच्या रात्रीचा पगार म्हणजे याच्यापासून ना 10 पासून ही सुरुवात झाली होती। किती टाइम आला? तो 4 टाइम आलेला आहे। पोलीस आले का? पोलीस प्रत्येक वेळेस आम्ही कॉल केला तेव्हा ते आले होते पोलीस, पण त्यांनी सहकार्य केलं। पण काय झालं की ते आले की ते तोपर्यंत निघून जायचं, पण ते म्हणजे त्यांचे नाव मी आणि चेहऱ्याने ओळखू शकत। त्यासोबत किती जण होते? स्टार्टिंगला जेव्हा आले तेव्हा 3 जण होते आणि त्याच्यानंतर मग 2 जण होते आणि मग जेव्हा शेवटी आले ना तर कसं दार आत बंद असल्यामुळे आत मागे कडे असल्यामुळे मग बाकी जण किती होते हे मी अंदाज म्हणून सांगू शकत। माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या आपल्याला समाज म्हणून लाजिरवाण आहेत। 17-18 वर्षाची 19 वर्षाची कडकोली पोरं एवढी दहशत माजवतात, तर त्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे त्यांना हिंमत देणारी गोष्ट आहे गांजा। आणि हा गांजा उल्हासनगरमध्ये फार खुलेआम मिळतो। हा जो पोरगा आहे हा स्वतः तर गांजा सेवन करणारा आहेच, पण तो गांजाचा विक्रेतासुद्धा आहे। तो ह्या रोडवरती, या सेंट्रल पार्कच्या रोडवर रिक्षामध्ये बसून गांजाच्या पुढे विकतो।
आणि जर तो गांजाचा विक्रेता आहे तर पोलिसांनी त्या अँगलने त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. ह्याचा प्रॉब्लेम, याची हिंमत यासाठी वाढलेली आहे. याच्यापूर्वी पण त्याने आमच्या एरियामध्ये एका घरावर दगडफेक करणं, दहशत माजवणं हा प्रकार केलेला होता. अल्पवयीन म्हणून त्यावेळेला तो थोडक्यात वाचला होता, तरी 6 महिने आत राहून आलेला आहे. आता त्याने हे सगळे प्रकार परत सुरू केलेत. हा रस्त्यामध्ये कोणालाही अडवतो, त्यांचा मोबाईल काढून घेतो, चेन काढून घेतो, त्यांना धमकावतो की माझी पोलीस कंप्लेंट केली तर माझ्यावर आधी 100 गुन्हे आहेत, मी तुमचा मर्डर करीन. एक 18-19 वर्षाचं कडकुलं पोरगं जर ह्या प्रकारे दहशत करत असेल तर मला तर स्वतःला तर समाज म्हणून लाज वाटते. पोलिसांना वाटते की नाही मला माहीत नाही. पोलिसांना चॅलेंज नाही दिलं. पोलिसांना चॅलेंजेस आहे ना, हे सरळ सरळ. सगळ्यात मला गंभीर गोष्ट काय वाटते, हे सगळं पोलिसांना चॅलेंज आहे, पण एवढी दगडफेक केल्यानंतर पोलीस त्याला शोधतायत, आतमध्ये एरियामध्ये जाऊन शोधतायत आणि मध्ये येऊन परत तो दगडफेक करून जातो पोलीस शोधत असताना. मला हे बघायचं आहे की पोलीस हे किती आव्हान म्हणून घेतात. ह्या गांजाच्या सेवनाला, ह्या असल्या गुंडांना, गल्लीमधल्या टपोऱ्या गुंडांना किती चॅलेंज नाही घेतात हे मला बघायचं आहे. पण आमची लढाई, आम्ही सामान्य नागरिक आहोत. आज दुसऱ्या एका फॅमिलीवर आलं, ह्यांच्या फॅमिलीवर आलं, उद्या कोणावर येऊ शकतं, माझ्यावर पण येऊ शकतं. तर स्वतःवर येईपर्यंत गप्प बसणारा माणूस मी नाही आहे. मी पोलिसांच्या हात धुवून मागे लागणार ह्या प्रकरणामध्ये. आणि जोपर्यंत उल्हासनगरमधलं हे गांजाचं रॅकेट उद्ध्वस्त केलं जात नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. ही मोहीम चालवणार आम्ही आता याच्यानंतर. हा प्रकार कसा आता नेहमीचाच हा त्रास आहे आम्हाला. हां, या ठिकाणी पहिले पण काही घटना घडलेल्या आहेत अशाच. तर ही लोक काय, तसंच माझा मुलगा रात्री असंच उभा होता, तर त्याला बाईक डायरेक्ट त्याच्या अंगावर घातली. त्याने सहज विचार नाही केली की बाबा असं असं का करतोय, जरा गाडी सावकाश चालू. तर त्यांनी शिव्या गाड्या देऊन, धमकी देऊन वगैरे धमकी दिली आणि त्यांनी दर तासाला येऊन हे करायला लागला, दगडफेक वगैरे केलं. अशी माझी घराची नुकसान केली. माझा दरवाजा आता तुम्ही जाऊन बघा, दालला आता बुक्या. त्यांनी गेटच्या वरून जाऊन रात्री 2-2:30च्या सुमारास आम्ही सर्व फॅमिली त्याला पाठीमागून रेस करत होतो त्या गोष्टीला, त्या दरवाजाला. अन्यथा जर तो दरवाजा तुटून गेला असताना तर नक्कीच कोणाचं तरी त्या ठिकाणी मर्डर झाल्याशिवाय राहिलं नसतं. अशी परिस्थिती रात्रीची होती. सर्व माझे कुटुंब आणि ही कुटुंबावर माझ्या, त्याचं नाव श्याम आहे, काहीतरी नाव, हां, श्याम राजू बनकर असं त्याचं पूर्ण नाव आहे. तर तेच रात्री असं काही झालं असतं प्रकार. आता मला असं झालं ना की जर माझ्या कुटुंबावर अशी वेळ येते, जर माझा धोका निर्माण झालेला आहे असं मला वाटतं, तर मी या गोष्टीचा माघार घेणार नाही. मी पण काहीतरी आता केल्याशिवाय राहणार नाही. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।